कोल्हापूर जिल्ह्यातील 13 नगरपालिका निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मंत्री हसन मुश्रीफ हे मतदान केंद्रांना भेट देत आहेत. आज उत्सवाचा दिवस आहे अशी प्रतिक्रिया देत त्यांनी मतदारांना जास्तीत जास्त मतदान करावं असं आवाहन केलंय. तसेच जिल्ह्यात जास्तीत जास्त जागा महायुतीच्या निवडून येतील असा विश्वास व्यक्त केला. अनेक वर्ष आम्ही एकमेकांनी लढत होतो. त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि संभाजी घाटगेंची शाहू आघाडी एकत्र आलेली आहे आणि विशेषतः या परंपरागतच लढत या गावामध्ये होत होती. आता झाल्यामुळे मतदारामध्ये प्रचंड उत्साह आहे आणि वाटतं एक चांगली निवडणूक होईल आणि फार मोठ्या मताधिक्यानं सगळं पॅनल आमचे लिहिले. तर मतदान सुरू होण्याआधीच मतदान केंद्रावर कागलमध्ये दिसत आहे, ते टक्केवारी वाढेल असं दिसतं. टक्केवारी वाढणारच आहे. दरवेळेला आपली जी टक्केवारी आहे विधानसभेची, लोकसभेची आणि नगरपालिकेची ही राज्यामध्ये एक नंबरची असते. जिल्ह्यातील काय चित्र आहे सध्या राष्ट्रवादीच्या दृष्टीने? आता आम्ही जिल्ह्यामध्ये 13 एकूण नगरपालिका नगरपंचायत निवडणुका चालू आहेत. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं सोबळावर कागल, मुरगुड आणि गडिंग्लज या ठिकाणी नगराध्यक्ष उमेदवारांनी उभे केलेले आहेत. कागलला आपण आघाडी केलेली आहे. मुरगुडला आणि गडिंग्लजला आम्ही सोबळावर, चंदगडला छत्रपती शाहू आघाडी आहे. एकूण 4 ठिकाणी छत्रपती शाहू आघाडी आहे. त्यामध्ये शिरोळ, जयसिंगपूर आणि कुरुंदवाड आणि चंदगड आणि त्यानंतर हातकणंगले आणि हुपरीमध्ये आम्ही स्वतःच्या बळावर पॅनल उभं केलेलं आहे. त्याशिवाय पन्हाळा, मलकापूर किती काही उमेदवार उभे आहेत. मला विश्वास आहे सर्वात जास्त नगराध्यक्ष आणि सगळ्यात जास्त जागा या राष्ट्रवादीच्या या कोल्हापूर जिल्ह्यातून निवडून येतील. राज्यात देखील अजितदादा प्रचारासाठी फिरलेले पाहायला मिळाले. खरं तर घरामध्ये लग्न असताना अजितदादा या सगळ्या प्रचारामध्ये व्यस्त दिसले. कशा पद्धतीनं राज्यामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा आधी लग्न कोंडपाचं आणि मग काय आकडेवारी असेल जिल्ह्यातली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी ज्या ठिकाणी काय असणार एकूणच महायुती म्हणून? आता आकडेवारी आज का माझ्याकडे नाही, म्हणजे आम्ही जिथं आता उभे केलेले आहेत ते सगळे नगराध्यक्ष राष्ट्रवादी निवडून येते. चंदगडमध्ये देखील मुख्यमंत्री येऊन प्रचार केलेला त्या ठिकाणी दोन्ही राष्ट्रवादी त्या ठिकाणी एकत्र आलेला होते. आता काय झालेलं आहे, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस जयसिंगपूरला एकत्र आलेलं आहे. हे देशातलं पहिलं उदाहरण घेतलेलं आहे आणि स्थानिक पातळीवर कुठं असे एकत्र येत आहेत लोक. पण या नगर परिषद निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीमधल्याच पक्षांमध्ये चुरस वाढल्याचं बघायला मिळालं. विशेषतः भाजप आणि शिवसेना शिंदे गटामधले संबंध कुठंतरी या निमित्तानं ताणले गेले. तसं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भाजपचे संबंध ताणले गेले नाही. पण महायुतीमध्ये महायुती अभेद्य राहील असं वाटतं का? ज्या पद्धतीने आरोप या निवडणुकीमध्ये ज्यावेळेला व्हायचं ते भाषणं होत असतात, परंतु शेवटी सर्व ही निवडणूक झाली की समन्वय साधून एकत्र निश्चितपणे येणार. नगरपालिकेचा पहिला सभेत मुख्यमंत्र्यांनी पुन्हा शक्तीपीठचा मुद्दा पुन्हा लागणार. जी पूर्वीची जी शक्तीपीठाची रेषा होती, लाईन होती, त्यामध्ये माझ्या मतदारसंघातून जात होती. त्यानंतर तशी ती राधानगरी, भद्रगड यामधून जात होती, करवीरमधून जात होती. ती आता लाईन बदललेली आहे. आता ते चंदगड बदलून आम्ही काही ती नवीन जी आता आहे ते बघितलेलं आहे. मुख्यमंत्री सांगितलं की तुम्हाला आणि जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय लोकप्रतिनिधीला लादणार. नगरपालिका आणि नगरपंचायतीचा पहिला टप्पा आहे तो उद्या संपतो. आता जिल्हा परिषद आणि महापालिकाची रणधुमाळी चालू होते. काय महायुतीचं असणार का स्वतंत्र असणार? आता मी उद्या मुंबईला गेल्यानंतर कळेल की या निवडणुका कधी लागत आहेत आणि त्यानंतर माहिती हे बघा जिथं की नाही युती झालेली आहे तिथं झालेलीच आहे. ज्या ज्या ठिकाणी होऊ शकली नाही तिथं आपापल्या सोबळावर आहे. साहेब, मतदानाच्या आदल्या दिवशी मध्यरात्री भाजपकडून पैसे वाटण्याचा प्रकार सिंधुदुर्गामध्ये समोर आलेला आहे. यामधून आरोप विरोधकांचं त्यांनी सातत्याने पायाखालची वाळू घसरली की वाक्य असते की पैशाचं वाटप झालं, दहशत झाली, प्रलोभनं दाखवली, ही ठरलेली वाक्य बोलावी लागतात. नाही, पण या ठिकाणी विरोधक महायुतीतलाच पक्ष आहे. महायुतीतलाच पक्ष विरोधक म्हणून हे आहे कुठं जे सिंधुदुर्गचं उदाहरण दिलं त्या ठिकाणी तुम्ही म्हणलात की विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकला. ते काय मी बघितलं नाही, मी वाचलं नाही. ठीक आहे, मी बघितलं नाही.
अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा.